तर काल आम्ही गेलो होतो दादरला. तर इथे बघा कूच कसं चाललं आहे. जसं तिच्या पप्पाने वरती पकडलं होतं ना, तसं सेम तिला पकडायचं होतं म्हणून तिची ती धडपड चालू होती. सेम आम्ही जातानासुद्धा आणि येतानासुद्धा. तिची मला ही गोष्ट खूप खूप आवडते. आम्ही जेव्हाही बाहेर जातो ना, आम्हाला तिचा काहीच त्रास नसतो. ती खूप एन्जॉय करते. मग तिचं रडणं वगैरे काहीसुद्धा नसतं. आजूबाजूला जे लोकं आहेत त्यांच्यासोबत ती छान खेळते. इथे मला जेव्हा कोल्हापूरला जायचं असतं हमखास मला 16 एक तास तरी लागतातच इथून. त्याच्यामुळे ती आहे ना एकदम अशी मला काही त्रास देत नाही. मी तिला एकटीसुद्धा घेऊन जाऊ शकते आणि मी गेलीसुद्धा. ती निवांत असते बाहेर विंडोमधून बाहेर बघत बसते किंवा काहीतरी खेळणी नेली तर खेळणीमधून. आणि इथे तर विचारूच नका. ते दुसऱ्या कोणाच्याशी भांडणं वगैरे काय चालू असेल ना तर तिला खूप पंचायती लागतात. ती ना लिटरली अशी वाकून वाकून बघत असते की बाई तिथे काय चाललं आहे. ते एक बाई होती जी तिच्या मुलाला मारत होती कारण तो झोपत नव्हता आणि ही वाकून वाकून बघत होता ती तिला का मारती म्हणजे आता समजतं तरी काय असो. तर तिचं हे वागणं आम्ही खूप एन्जॉय करतो. तर आज मी तिच्यासाठी बनवला होता गव्हाच्या पिठाची लॅप्सी. तर मी एका कढईमध्ये छान गव्हाचं पीठ खरपूस भाजून घेतलं आहे तुपामध्ये. पूर्ण गोल्डन कलर येईपर्यंत ते भाजून घ्या. नंतर त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं आहे आणि त्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून जोरजोरात त्याला मी एकदम हलवलं आहे. तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स पावडर असेल तर ड्रायफ्रूट्स पावडर त्याच्यामध्ये टाका. मी टाकली आहे जी काजू आणि बदामची मी बनवली आहे. माझ्याकडे डेट्स किंवा खारीक पावडर नव्हती त्याच्यामुळे मी ते नाही ॲड केलं. तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये. ते स्वीट असलं की मुलांना चांगलं वाटतं एकदम. तर माझ्याकडे बनाना होता म्हणून मी त्याच्यामध्ये बनाना ॲड केला जेणेकरून ते थोडंसं तिला गोड लागेल म्हणून. आणि हे खरंच खूप छान बनतं. टेस्टलाही ते खूप चांगलं लागतं आणि मुलंही आवडीने खातातसुद्धा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.